बाहेरून आलेल्यासाठी उमेदवारी दिली जाऊ लागली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षातले नेते बेवारस ठरवू लागले आहेत। बेवारस। मित्रहो नमस्कार। विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापासूनच म्हणजे होण्याच्या आधीपासूनच भारतीय जनता पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत। सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अघोरी राजकारण केलं। विरोधक कुणी शिल्लक ठेवायचेच नाहीत या विचाराने दोन प्रमुख पक्ष फोडले। यंत्रणांचा धाक दाखवून नेते देखील पळवले। महायुती नावाने नेत्यांची गर्दी केली, पण आता उमेदवारी देताना फजिती होऊ लागली आहे। फजिती बाहेरून आलेल्यासाठी उमेदवारी दिली जाऊ लागली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षातले नेते बेवारस ठरवू लागले आहेत। बेवारस। अखेर त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापले रस्ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि भाजपाला किंवा महायुतीला घाम सुटायला लागला। भाजपाला गळती तर लागलेलीच आहे। गळतीवर गळती, गळतीवर गळती सुरूच आहे, आणखी वाढणार आहे। पण बंडखोरी ही देखील एक मोठी समस्या बनली आहे भारतीय जनता पक्षापुढे। बंडखोरी होऊ नये म्हणून लगेच बंडोबांना सरकारी पदांची गाजरं दिली। महामंडळ, समित्या अशा विविध ठिकाणी कोणाला अध्यक्ष केलं, कोणाला उपाध्यक्ष केलं, कोणाला सदस्य म्हणून नेमलं। जेवढं काही करता येईल तेवढं भाजपनं आणि या महायुतीनं ठरवून केलं। भाजपला वाटलं पदाची ही गाजरं अशी दिली की बंड करणारी थंड होतील। अर्थात काही जण थंड झालेली दिसत असली तरी काहींनी मात्र पदाची ही गाजरं लाथाडलेली आहेत, लाथाडलेली। त्यामुळं महायुतीला आता घाम फुटलेला आहे। आता करायचं काय? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहेत। बघा, या नियुक्त्या करून नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होता। अधिकृत उमेदवार किंवा मित्रपक्षाच्या उमेदवाराला दगा फटका होऊ नये यासाठी ही रणनीती आखली गेली। त्यानुसार 27 महामंडळावरच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या। त्यात कोणाला अध्यक्ष केलं, कोणाला उपाध्यक्ष केलं, कोणाला सदस्यपद देण्यात आलं। असं हे जरी सगळं असलं ना तरी 3 स्वाभिमानी नेत्यांनी महामंडळे नाकारत बंडाचं निशाण फडकावलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये त्यांनीही महामंडळ स्वीकारण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळं महायुतीत एकूण सध्या तरी ताणतणावाचं वातावरण आहे, टेन्शन वाढलेलं आहे। महायुतीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट असे 3 पक्ष आहेत। आता याशिवाय काही घटक पक्ष देखील आहेत। त्यामुळं काही मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे। त्यामुळं नाराजांना आमदारकीऐवजी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले, उपाध्यक्षपद देण्यात आले। अर्थात काहींनी ते निमूटपणे स्वीकारले, पण काहींनी ते स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूरचे, अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे आणि हिंगोलीचे भाजपचे नेते रामराव वडकुते यांचा देखील समावेश आहे। प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर आमदार होते। त्यांना भाजपाकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती। मात्र इथं समाधान अवताडे हे भाजपचेच विद्यमान आमदार आहेत। त्यांना परिचारक यांचा विरोध आहे। समाधान अवताडेंना त्यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी या परिचारक यांची मागणी आहे। त्यांचा विरोध लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदावर प्रशांत परिचारक यांची नियुक्ती करण्यात आली। मात्र प्रशांत परिचारक यांनी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यांनी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न तर सुरू आहे। परिचारक यांनी निवडणूक प्रचार तसं पाहिलं तर आधीपासून सुरू केलेला आहे। आता त्यांना तुतारी मिळते की अपक्ष लढावं लागतंय याचं उत्तर लवकरच मिळेल। पण परिचारक यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे दुसरे नेते रामराव वडकुते त्यांनी देखील महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिलेला आहे। त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। मात्र त्यांनी ते स्वीकारण्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे।
हिंगोली जिल्ह्यातील हे वडकुते यांची चांगलीच ताकद आहे, राजकीय शक्ती. त्यांना ही विधानसभा निवडणूक लढायची आहे. आता कोणत्या पक्षाकडून लढायचे आहे हे त्यांनी काही अजून जाहीर केलेलं नाही. मात्र महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर झालेली नाही. अर्थात हे गाजर त्यांनी देखील लाथाडून लावलेलं आहे. भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातही महामंडळावरून नाराजी आहे. अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनाही महामंडळ देण्यात आलं होतं, मात्र त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडलेलं होतं, मात्र त्यांनी आपण मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं ठामपणे सांगितलेलं आहे. त्यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना त्यांचा प्रखर विरोध आहे. उमेदवारी नाही मिळाली तर भेगडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. विधानसभेला दगाफटका होऊ नये म्हणून निवडणुकीच्या तोंडावर 16 ऑक्टोबर रोजी या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, म्हणजे जाहीर करण्यात आल्या होत्या. पण या नेत्यांनी त्या लाथाडलेल्या आहेत. आतापर्यंत हे 3-4 नेते जरी समोर आलेले आहेत, आता बाकीचे काय करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूया आणखी कोणाकोणाचा स्वाभिमान जागा होतोय आणि कुणी कुणी या गाजराला लाथ मारता येते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.